त्यामुळे धावा रोखण्यामध्ये तो यशस्वी होत असताना आपण त्याला पाहिलंय. पहिले षटक हाताळतो तेजस काटकर आणि त्याच्या साथीला जय पाटणकर. धावफलकावरती धावा अद्याप बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 2. यावेळेस हा चेंडू डावी यशी सोडून जाणारा दिशाहीन आहे. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू गोलंदाज आडवा बाटणे जय पाटणकरचा तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उसळी घेणारा बॉल इथून मात्र पाहायला मिळालाय. दिशाहीन आहे. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. जय पाटणकरच्या बॅटमधून जसा षटकार आला ना कुठे ना कुठेतरी अकरा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एकेरी धाव इथून येत असताना पुन्हा एक पाहायला मिळते. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना इथून पाहायला मिळतोय. एकेरी धाव आली आहे धावफलकावरती. धावा एकेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती म्हणत असताना आपण पाहत आहोत. 12 ऑन दी बोर्ड. तेजस काटकर अद्याप त्याने कोंडी फोडलेली नाहीये. संयमाचा बाण फुटू देत नाहीये. चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस बॉल फटका फसतोय. चेंडूने उंची गाठली आहे. लांबी किती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. कॅच ड्रॉप झालाय. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना मला मिळते. एकेरीच्या मदतीने 13 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना विशालचं सूरज म्हात्रे यांचे षटकार पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्गाने गर्दी केली होती. आज संधी आली होती परंतु बॅटिंगसाठी त्यांना तो वरचा नंबर मिळाला नाही. हा फटका इथे ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकाला. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एन स्पोर्ट्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एन स्पोर्ट्स समजा 11 क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आणि घेतलेला निर्णय जो मात्र पाहायला मिळाला होता मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. 14 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 14 धावा धावफलकावरती. शुभम नाईक दुसऱ्या षटकाच्या दरम्यान तो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतं. शुभम नाईकला आपण पाहतोय. हे षटक महत्वाचं राहील. शुभम नाईकची गोलंदाजी कारण पहिल्या षटकामध्ये जो किंबहुना आपण म्हणतो ना प्लॅटफॉर्म मिळालाय त्यामुळे धावा सातत्याने बनताना मला मिळू शकतील. आवश्यकता ब्रेक थ्रूची. विकेटच्या शोधामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. याची दाण देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घेणं गरजेचं आहे आणि ते इथे घ्यावंच लागेल. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. शुभम नाईकची खासियत आहे ओव्हर द विकेटने येतो. उंचीचा वापर करतो. कोणाचा वापर चांगला केला त्याने आणि इथे तेच करत असताना त्याला आपण सातत्याने पाहिलंय. 14 धावा धावफलकावरती म्हणतात. 14 ऑन दी बोर्ड. इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न. लगाताचे डॉट बॉल. सलमान सिद्दीक यस्टनच्या पाठीमागे उभा आहे.
निर्धाव चेंडू सातत्याने येत आहेत. डॉट बॉल पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी, चांगल्या ढाटणीचे चेंडू हाताळले जात आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. डॉट 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 सातत्याने चेंडू आलेले पाहायला मिळालेत. एक सामना केवळ या स्पर्धेतला आता शेष राहिला, जी फायनलची मॅच. केवळ एक मॅच पाहायला मिळेल, परंतु त्याआधी इस सेकंड सेमीफायनल कोणता संघ जिंकणार. सागर सम्राट नावे या टीमला फायनलचं तिकीट मिळालंय. 14 बनलेले आहेत. यावेळेचा फटका कबसला केलाय, पण ती पाटील बेडगाने चेंडूवरती येतोय. सिंगल मिळेल, केवळ एक धाव. कारण आपण पाहिलं ना तर सध्या दगडीला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती आणि अगदी त्याच वेळेला धावा रोखलाय शुभम नाईकने. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये देखील तेजस काटकरचा हा अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. तेजस काटकरने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइस स्वराज देवळेच्या माध्यमातून देण्यात येईल. 2 षटकांचा खेळ संपला. राहुल कबड्डी धावा पडलेल्या आहेत. त्या 21-21 ऑन दी बोट. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान बंडी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बघायला मिळेल. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस होता. जजमेंट चुकीचं झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जय पाटणकर. पहिल्याच बॉल वरती पूल करण्याचा प्रयत्न. 2 धाबा इथून त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. धाव वर्गावरती धाबा 23 बनत असताना पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. यष्टिरक्षक काय झेल टिपला. सलमान सिद्दीक झेल टिपला. फलंदाज बाद. आता कॅच चांगली पकडली आहे. फलंदाज बाद होत असताना मला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळेल. तेजस म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आम्ही म्हात्रे आहोत, कोणाला नाही भीत रे, असे हे म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. म्हात्रेंना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. उसळी घेणारा बॉल, आणखीन एक लिडिंग एज, आणखीन एक जय टिपला. यशांच्या पाठीमागे सलमान सिद्दीकने
चला थोडी घाई करा, एक मॅच बाकी आहे. आणि आता नुकतीच हाती आलेल्या बातमीनुसार रोह्यामध्ये पाणी भरायला लागलंय. त्यामुळे थोडीशी घाई करा. हॅट्रिकचा उंबरठ्यावरती बंडी पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पवार. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल, यष्टीरक्षकाचा भेद. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळतोय. पावसाने जे काही धुमाकूळ माजवलाय, अतिवृष्टी, पूर सदृश्य स्थिती, आणि रोह्याला मला वाटतं गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे पाणी भरणं, पाणी तुंबणं. पुढचा चेंडू आडवा बॅटने सूरज पवारचा बार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार. येतोय आज षटकार. संघाची धावसंख्या वेगाने भरारती आहे. धाव फलकावरती बनलेल्या 29 ऑन दी बोर्ड. सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये आला काय, त्याच्या बॅटला धाबांचा लळात लागतो. मोठे शोक खेळणं नेहमी तो जाणतो. यावेळेस बॉल प्ले नवीस. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. चेंडू निर्धाव येईल. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती आहेत 29. 2 षटकांचा 3 षटकांचा खेळ संपला. 29 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये मिथुन वॉरियर्स या टीमला आपण पाहतोय. बाबांचे नाव वेगळे आहेत ना. धाव फलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती तिथे मात्र फेरबदल. शाहिदला आपण पाहतोय. शाहिद डांगे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना मला मिळतोय. यावेळेस बॉल समोर खेळलाय. तेजस काटकर. छोटा पॅकेट बडा धमाका. षटकार. काटकरच्या बॅटमधून षटकार आलाय. या बेसचा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळालाय. सागर सम्राट नावे टीम आजकाल सातत्याने चांगलं प्रदर्शन करते. आकाश भायतंडेल असेल, किंवा स्वतः देवळे असेल, मोहिब रोगी असेल, चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्यांचं राहिलंय. तुषार असेल, आदर्श सर्लेकर, याचं कौतुक करायला हवं. यावेळेचा बॉल, यावेळेला चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेईल. पहिल्या 2 मध्ये संघ दाखल झालाय. चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावरती गतवर्षीचं स्वप्न जे यावर्षी सत्यात पूर्ण होत असताना कदाचित पाहायला मिळेल. राहिलेली स्वप्न पूर्ण करायला हवीत आणि त्यासाठी प्रयत्नशील या खेळाडूंना आपण पाहतो. हा डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने येतोय. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील झाला. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. दुहेरी धाबा येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये भर. एकाच वेळेला 2 राज मोरे माझ्या सोबत आहेत. एक क्रिकेट वेड आहे तर एक जिम मध्ये शहरी उत्सव बंड आहे. धावा मिळतात ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 37 आहेत. यावेळेचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देणारा लांबलचक षटकार. गाण्याबद्दल पंचांनी सांगितलं थांबा, आता खूप झाला पाऊस.
त्यावेळेस बॉल आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. एक राजर क्रिकेटर म्हणून आपण पाहिला राज मोरेला, तर दुसरा महाराष्ट्र कबड्डीपट्टू, एकाच गावाला बिलॉंग करणारे दोन राज. एकेरी धाव आली आहे संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धाव फलकावरती धावा आहेत त्या 44. 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती बनलेल्या आहेत. चला आणखीन एक षटक बाकी आहे, थोडी घाई व्हायला हवी. आणखीन एक षटक बाकी आहे, सेकंड इनिंग बाकी आहे. जो ब्रिज आहे तोही पाण्याखाली गेलाय, त्यामुळे रोह्यात जाताना स्वतः सावधान राहा. शेवटचा आणि अंतिम षटक. शुभम येते गोलंदाजी मार्कमध्ये शेवटच्या षटकाच्या दरम्यान. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 जे आपण पाहतो अनुभवतो आहोत. सुमेजी वाडकर देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत धो धो कोसळणाऱ्या पावसात. विकेट अधिकसाठी शुभम जाधव साठी, शुभम कदम साठी सोना देवळेच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात वेगाने येतोय. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. दोन धावा इथून कंप्लीट होत असताना मला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जी काय कामगिरी पाहायला मिळाली आहे सद्य परिस्थितीमध्ये, यावेळेस बॉल देखील लांबलचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्या. 53 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? केवळ एकेरी आली, दुहेरीसाठी पलटलेत तेजस काटकर. दोन धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 55 धावा धावफलकावरती. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 निश्चित चर्चेचे विषय राहणार. या मॅचचा बॉल लीडिंग एज, पाठीमागे गॅप मध्ये निघाला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात या ठिकाणी वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. कुमार पवारचा थ्रो तितकासा आला नाही. धावा मिळाल्या तर दोन. संघाची धावसंख्या बनली आहे ती 57. ज्या रीतीने तेजस काटकरने फलंदाजी केली आहे, फटकेबाजी केलेली आहे, 36 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. धावा सातत्याने बनतायत, 36 बनलेले आहेत. पावसाचा वेग सातत्याने वाढतोय. 15 चेंडू 36 धावा. तेजस काटकर आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेजस काटकर भर पाऊस. आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 48 धावांची इनिंग साकारली आहे तेजस काटकरने. षटकार.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, त्वरित घाई करा, त्वरित घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. मित्रांनो वॉरियर्स दापोली टीमने दमदार परफॉर्मन्स केला. 48 धावा तेजस काटकरच्या बॅटमधून आल्यात आणि तब्बल बंडेरे पाहायला मिळाल्यात. ते अर्थात रन्स बनत असताना आपण शेवटपर्यंत पाहिलं. 69 बनल्या, 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पुढची मॅच 4 षटकांची आहे. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. राणा मोरे आणि राजा दिडे यांनी सांगितले जर सामना जर जास्त वेळ तुम्ही घेतलात तर मॅच ही 4 षटकांची फायनल जी आणि आणखीन काही वेळ लागला तर सामना 3 षटकांचा होईल. समोर असणारा जर का तुम्ही डोंगराकडे पाहाल ना, सकाळपासून जो धबधबा छोट्या प्रमाणावरती वाहत होता, आता तो धबधबा तुम्ही पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की या रोह्यामध्ये पाऊस किती कोसळतोय. समोरचा धबधबा नदीचं रूप आलंय त्याला. त्यामुळे आता पावसाने रौद्र रूप घेतलं असं म्हणायला हरकत नाहीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहे. पहा, मी ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय, रोहा स्पोर्टच्या माध्यमातून तुम्ही हे निसर्गाचं रौद्र रूप अनुभवताय. धो धो कोसळणारा धबधबा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज 2 दिवसामध्ये इतका पाऊस कोसळतोय, परंतु हा जो धबधबा तुम्ही अगदी समोर पाहताय, त्या धबधब्याने एक छोटस रूप होता, आता ते रौद्र रूप घेतलेलं आहे. दहावीर महाराजांचं प्रसिद्ध असं ठिकाण मंदिर याच डोंगरावरती आहे आणि त्या डोंगराच्या वरतून हा कोसळणारा प्रसिद्ध असा धबधबा जो मात्र आता रौद्र रूप घेत असताना पाहायला मिळतोय. पावसाने कहर केलाय. करिश्मा बिल्डिंग पहा, कालपासून आपण अनाउन्समेंट करतोय. काही वाहनं अजूनही तिथे पार्क आहेत, ती बाजूला पार्क करा. शाहीन आणि ज्युपिटर जी गाडी आहे लवकर बाजूला घ्या. पहिल्याच बॉलवरती तडाखा शुभम नाईकच्या बॅटमधून. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. षटकार. सागर सावंत वरती पहिल्याच बॉलवरती हल्ला. सागर सावंत वरती षटकार येत असताना मला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद चिडून घेतलेला बाला मिळाला. धाव फलकावरती धावा एकंदरीत 6 बनलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे जय पाटेंकर यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. ही स्पर्धा सक्सेसफुल झाली याची प्रचिती प्रत्येकाला आलेली आहे. अनेक स्पर्धा कॅन्सल झाल्या, काही ठिकाणी पावसाने इतका धुमाकूळ माजवला, अनेक गोष्टी घडल्या, परंतु आज या 4ही आयोजकांनी एक गोष्ट सांगितली आणि दाखवून दिली, केल्याने होत आहे रे, आधी केलेचीही पाहिजे. आज करून दाखवलं. आम्ही केवळ बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो. आज ही स्पर्धा यशस्वी होतीये. त्याचं कारण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज संपूर्ण मोहलावासियांचे आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट पाहायला मिळाली. एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळला. सर्व संघांना टी शर्ट देण्यात आले. 2-2 DRS ठेवण्यात आलेले पाहायला मिळाले. राणा आणि अगदी त्याच वेळेला राजा धिडे असतील, सुरेश म्हात्रे असतील, सिद्धांत बुतकर यांनी सर्व काही चांगलं करून दाखवलं. विशेष आभार महेंद्रचे दळवी साहेब,
दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम सेठ यांचे विशेष आभार. यावेळेस बॉल फटका इथून फसतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येईल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलेला नाहीये. केवळ सिंगल. राजू शेठ जैन अर्थात RJ ग्रुप यांचे विशेष करून आभार. बिनविरोधी नगरसेवक R26 अभिजित धुमाळ यांचे विशेष आभार. विशालभाई लाड यांचे विशेष आभार. त्याच वेळेला प्रेषित 12% यांचे विशेष आभार. स्वप्नील धनावडे यांचे विशेष आभार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून उसळी घेणारा बॉल कॅच होती की काय. ज्या रीतीने रिएक्शन्स गोलंदाजाचे पाला मिळाल्यात. इथून येतोय डॉट बॉल. धावफलकावरती बनलेल्या त्या धावा केवळ 8. लक्ष या सामन्यामध्ये टार्गेट आहे 70 धाव संख्येत. येणारे 24 बॉल आणि 62 ची अजूनही गरज. महेंद्र गुरुवर साहेब यांचे विशेष आभार. रवींद्र चाळके साहेब यांचे विशेष आभार. दिवेश जैन साहेब यांचे विशेष आभार. अब्बू शेठ गोतावडे सायकल ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे त्यांचे विशेष आभार. भाऊ शेलार आणि दर्शनजी कदम यांचे विशेष आभार. राजू शेठ केळकर मोठे सन्मान चिन्ह आपल्याला लाभले त्यांचे विशेष आभार. अनिकेत दाटवकर साहेब मंडप लाभ ज्यांच्या माध्यमातून लाभले त्यांचे विशेष आभार. एन स्पोर्ट शाहिद डांगे प्लेयर ऑफ द डे साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार लाभले त्यांचे विशेष आभार. दिवेश सुशीला ठाकूर शूज बेस्ट बॉलर साठी लाभलेल्या त्यांचे विशेष आभार. क्रिशा थळकर यांच्या माध्यमातून चेंडू लाभलेले आहेत त्यांचे विशेष आभार. शुभम हातकर यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला बाळाशेठ महाबळे जे प्रथम 4 ट्रॉफी जे आहेत ना बाळाशेठ महाबळे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे विशेष आभार. शिवप्रेमी आणि त्याच वेळेला क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. 8 बनलेले आहेत. पहिले चेंडू 2 डॉट आलेत. तिसरा देखील डॉट येतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल धावा बनवल्या त्या 48. गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिले 3 बॉल ज्याने निर्धाव टाकले तो तेजस काटकर गोलंदाजी करतोय. तेजस काटकरला आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती चढवलेले हल्ले. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतात त्या 14 आहेत. 14 ऑन द बोर्ड. यावेळेचा बॉल देखील यष्टिरक्षकाचा भेद घेईल. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. टेनिस क्रिकेट विश्व जिंकणारा चैतन्य पाटील प्रत्येकाची मनं देखील त्यांनी आज जिंकलेली आहेत. आज खरं तर रोहेकरांना सर्वाधिक जवळचा खेळाडू म्हणून आपण त्याला पाहतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. यष्टिरक्षकाचा भेद. सेमीफायनल 2 मध्ये चांगलं प्रदर्शन तेजस काटकरने केलेलं आहे. आणखीन एक डॉट बॉल इथून येतोय. 1 षटकाराला 6 धावा त्याने केवळ खर्च केला. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या केवळ आणि केवळ नाममात्र 14. विजयासाठी अजूनही आपण पाहिली तर आवश्यकता ती 56 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 56 ची गरज. चला सागर सम्राट नावे संघ आपण तयार बा. बॉडी गरम करून घ्या. चला कारण पुढचा सामना हा फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 14 आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये फेरबदल. पहिलाच बॉल लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये काय झेल टिपलाय नाही. इथून कॅच ड्रॉप झाली आहे. ज्या दर्जाचे प्रदर्शन पाहायला मिळालं. सूर मारला होता आणि जशी कॅच सुटली ना लगेच जय पाटणकरने सांगितलं नाही थांबा हा माझ्या हातातून झेल निसटलाय. 17 बॉल आणि 56 ची आवश्यकता अजून आहे या सामन्यामध्ये.
17 चेंडू आणि 56ची गरज. फलकावरती धावा एकंदरीत 14 बनलेले आहेत. 14 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला समोर खेळला, मागील बॉल वरती बीट झालाय. इथे सुपर हिट आहे का? लाईला चेक केलं जाईल. आपण चेक करणार आहोत. असं व्हायला नको, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी चेक करत आहोत. चला बाकीच्यानी बाहेर या, चेक करण्यात येईल. तिथे आवाज बंद कर. चला फुलंदाज बाद आहे आणि राहीला रिप्ले दाखवण्यात आलेला आहे, त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी. फुलंदाज बाद. धक्का लागला महत्वाचा. शुभम नाईक किती होता आउट. शुभम नाईक मोठा धक्का लागतो. बंटी पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या त्या अद्याप 14-56 ची गरज आहे. मॅच फारशी दूर चालली आहे. थोडं घाई करा. पुढच्या मॅच मध्ये षटक 4 वर्ष आहेत, परंतु त्यामध्ये अजून कमतरता होऊ शकते.
थोडी घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. आकाश कडव यांचे विशेष करून आभार. यावेळेस हा बॉल खाली राहिला, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडू येत असताना मला मिळतोय. मोठं फरक बनत चाललंय. याचं कारण आहे पार्टनरशिप बिल्ड झाली नाही, धाबा तितक्याशा आल्या नाहीत. फलकावरती धाबा एकंदरीत आपण पाहत आहोत. 14 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 14च्या पुढे काही जाताना आपण पाहिलं नाहीये. यावेळेचा बॉल बंटी पाटील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चौदा चेंडू आणि विजयासाठी जिथे मात्र 50ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल मनीषला आपण पाहतोय. यावेळेचा फटका पुन्हा एकदा फसला. जयने चांगले प्रयत्न केलेत. जयने डाळी चांगल्या लगावलात. एका क्षणाला आपण पाहिलं ना तर अलीकडे रिसॉर्टची जास्तीची चर्चा चालू आहे. फार्म हाऊस रिसॉर्ट सर्वजण तिकडे जास्तीचे जात आहेत. परंतु आज आनंद जय पवार जय पाटणकरने या मैदानावरती तसाच काहीसा घेतलाय. सूर मारलाय त्याने. फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 21, 49ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चला घाई करा, त्वरित चला घाई करा. येस सर. समोरचे प्रेक्षक सोडण्याच्या बाजूला उभे राहा. चला पुढचा सामना महत्वाची फायनलची मॅच आहे. 4 षटकांची अनाउन्समेंट केली आपण, परंतु अंधाराचा सावट जसजसं वाढेल कदाचित कमी ओव्हर होतील याकडे लक्ष वेधूयात. कारण राणा मोरे स्वतः क्रिकेटर आहेत, राजा धिडे स्वतः अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांचं लक्ष आहे. आमचे सुरेश म्हात्रे म्हणतात की 3 ओव्हरची मॅच झाली तरी चालेल, कोणाला इजा होऊ नये, बॉल कोणाला लागता कामा नये, बॉल दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनलची मॅच जर का कमी आणखीन षटकांची होऊ शकेल. पुढचा चेंडू गोलंदाज अनिल आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये पहिला बॉल हवेमध्ये इथून बाला मिळतो. लॉंग ऑफला खेळलाय. इथून एक सिंगल येत असताना बाला मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे कारण उर्वरित चेंडू राहिलेत. इथून पुढे 11 बॉल मध्ये 48ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 48 धावा. पुढचा चेंडू कमी गतीचा अगदी स्लोवर वन ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. अनिलने टाकलेला हा बॉल त्याने जसा बॉल डिलिव्हर केला मला वाटतं जीप दाताखाली आणली होती त्याने. ही चुकी नाही, ही घोडचूक केली होती त्याने. एकेरी धाव येते. धावफलकावरती धावा बंडेला मला मिळाल्या त्या एकंदरीत 22 ऑन दी बोर्ड. 2 राज मोरे माझ्या सोबत आहेत, परंतु एक राज ठाकरे सध्या दगडीला आमिर खानच्या 3ऱ्या लग्नामध्ये आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 29 बंडी आहे. अजूनही आपण पाहिलं तर आवश्यकता 41. उजव्या यष्टीचा फारसा दुरून जाणारा बॉल दिशाहीन राहिला. बंडी पाटीलने चांगली फटकेबाजी केली आहे. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले आहेत. अद्याप 2 षटकार त्याने ठोकलेले आहेत. पुढचा चेंडू आणखीन एक फटका इथे फसतोय. दूर राहिले क्षेत्ररक्षक. बॉल पकडण्यासाठी पुढे सरसावत आहेत. धावा इथून 2 मिळाल्यात.
संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बदारती आहे. फलकावरती 32 आहेत. पुढे एक षटक बाकी आहे, थोडी घाई व्हायला हवी. मालिकेभराची सायकल आम्हाला शशिकांत सायकल मार्ट रोहा यांच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि मालिकेभरासाठी एक टी शर्ट दिली जाणार आहे जी मोहम्मद स्पोर्टच्या माध्यमातून आहे. एक बॅट आणि एक टी शर्ट आपण देणार आहोत. तथा उत्कृष्ट गोलंदाजाचे शूज दुर्वेश ठाकूर यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. फलंदाजाची बॅट ही नेही स्पोर्टच्या माध्यमातून लाभलेली आहे. क्षेत्ररक्षकाची वॉच आहे जी राज केळकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचेच आपण आभार मानतो आहोत. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर 32 आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 70चा चालू असणारा पाठलाग वाईड होता आणि वाईडच दिला गेला. तेहतीस धावा फलकावरती म्हणल्यात. उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय बंटी पाटील. दूर आणि वंचित ठेवलंय. क्रीडांगण टेनिस क्रिकेट साठीही उपलब्ध जर का झालं तर मला निश्चित वाटतं की टेनिसमध्ये अनेक स्पर्धा बनू शकतील. थोडीशी बाउंड्री लाईन सरकवणं गरजेचं होईल. अफाट वगळत आहे क्रीडांगण टेनिससाठीही तितकंस सुखकारक आनंद देऊ शकतं. यावेळेचा बॉल बंटी उंच आणि तितकाचा लांब. बंटी पाटीलच्या बॅटमधून षटकार. साईड कॅमेरा अँगल वरती काही जे काय प्रेक्षक आहेत ना, जर का कोणती अघटित घटना घडली तर आयोजक जबाबदार नसतील. राणा कदाचित मला वाटतं तुझा प्लेयर आहे साहिल जाधव. यावेळेचा बॉल आतमध्ये येणारा पंचवीसची आवश्यकता आहे. 46 झालेले आहेत. अर्थात विजयासाठी अजूनही आपण पाहिले 24ची गरज. 4 चेंडू आणि 24ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 4 षटकार इथे येतील का? हा बॉल दिशाहीन राहिलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी शक्य आहेत. बंटी पाटीलने करून दाखवलंय. अद्याप त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं ना तर षटकार चांगले आले. 4 षटकार त्याने मारलेत. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि तोच स्ट्रायकर इंडलाय. 24 बनवला जाणार का? पुढचा चेंडू गोलंदाज. आई बॉल दिशाहीन राहिलाय. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. ज्या बॅटरने एकंदरीत आपण पाहिलं ना 4 बॉल 4 षटकार ठोकलेले आहेत, तो बॅटर स्ट्राईक एंड वरती असताना 7 बॉल डॉट खेळणारा कुमार पवार स्ट्रायकर एंडकडे का जात होता हा प्रश्न आहे. त्याच वेळेला बंटीने त्याला थांबवलं. एकंदरीत त्याने 10 बॉल खेळलेले आहेत. 8 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय कुमार. नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पुढचा चेंडू गोलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. वेगाने बीट केलं इथे. कोणती धाव इथून मिळणार नाही. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. 3 बॉलमध्ये विजयासाठी 22ची आवश्यकता आहे. एखादी अनलिगल डिलिव्हरी मॅच मध्ये घेऊन येऊ शकते किंवा कोणताही फ्री हिटचा बॉल जे काही इंग्लंडच्या अगेन्स्ट भारतीय संघाने घडून दाखवलं होतं.
यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या फासा दुरून जाणारा जो दिशाहीन राहिलाय. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे रे. औपचारिकता दिसू लागली आहे. सेकंड सेमीफायनल विजयाच्या समीप संघ दाखल होत असताना मला मिळतोय मित्रांनो. वॉरियर्स दापोली टीमला आपण पाहतोय जास्तीचा वेळ या मॅचला खरंच गेलाय. लोअर फुल टूज होता. औपचारिकता बाकी असल्या कारणासह कोणती धाव इथून घेतली जात नाहीये. फायनलचा सामना आणि ज्यामध्ये प्रवेश निश्चित होतोय की काय. एक पाऊल दूर आहे हा संघ अर्थात मित्रांनो वॉरियर्स. या टीमला आपण पाहतोय शेवट गोल करण्याचा प्रयत्न. बंटी पाटीलच्या बॅटमधून हा फटका. इथे मात्र धाव मिळणार नाही आणि फायनल मध्ये धडक मारली आहे कॅप्टन जय. मी लगेचच विनंती करेन आपण त्वरित या. प्रथमतः टॉस साठी या. टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. 4 षटक होणं अशक्य दिसतंय. थोडी घाई करा. आणि माझाही काही त्यामध्ये हात नाहीये. वेळ पाहता मी याचा उल्लेख केलाय. असं म्हणू नका दोन्ही टीमने की 4 होतील 5 होतील. हे तुमची बाब आहे. पाऊस पडतोय त्यामुळे अशक्य गोष्टी आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस काटकर. 48 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि विथ द बॅट चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. तेजस काटकर या मॅन ऑफ द मॅच दिला जाईल आणि त्याच वेळेला आपण टॉस करतोय. 17 चेंडू आणि 48 धावांची खेळी तेजस काटकरने साकारली. मॅन ऑफ द मॅच आणि त्याआधी आपण करतोय फायनलच्या मॅचचा टॉस. फायनलच्या मॅचचा करूया टॉस. चला फायनलच्या मॅचची सुरुवात पावसानेच होणार. पाऊस पुन्हा एकदा आलाय. टॉस होतो फायनलच्या मॅचचा. जो टॉस जिंकला इथून मात्र सागर सम्राट नावे टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय नाही. टॉस जिंकलाय ते अर्थात मित्रांनो वॉरियर्स या टीमने. सामना 3 षटकांचा याच्याकडे लक्ष वेधेल मी.